नमस्कार। आता डॉक्टर सांगतात आकाशला बाळ आणि भूमी दोघेही सुखरूप आहेत। ते ऐकून आकाशचा आनंद गगनात मावेनासा होतो। आकाश लगेच भूमीकडे धावत येतो आणि भूमीला मिठीच मारतो आणि भूमीला म्हणतो, बघ, देवी आईने माझ्या बाळाला आणि तुला दोघांनाही व्यवस्थित ठेवलं। खरंच देवी आई आपल्या पाठीशी आहे, आपल्यावर तिचा चांगला आशीर्वाद आहे। तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं का वाईट होईल? अगरे, माझ्या एवढ्या प्रेग्नन्सीमध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड होती ही प्रेग्नन्सी, एवढे प्रॉब्लेम्स होते, तरीसुद्धा देवी आईने सगळ्यांमधून आपल्याला सुखरूप वाचवलं। आपलं बाळ आणि मी दोघंही आम्ही व्यवस्थित आहोत। खरंच याचा मला खूप आनंद झाला आहे। आकाश म्हणतो, हो भूमी, मी तर आज खूप खूप खुश आहे। असं वाटतंय मला जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळालं आहे। खरंच मी आज खूप खुश आहे। आता आकाश बाळाला उचलून घेतो, हातात घेतो आणि म्हणतो, वा, किती भारी वाटतंय, मी आज बाप झालो। खरंच मला खूप आनंद झाला आहे भूमी। मी आजीला फोन करून सांगतो। आणि लगेच भूमी म्हणते, ठीक आहे, कर आजीला फोन। आजीसुद्धा टेन्शनमध्ये असतील। आकाश आजीला फोन करून सांगतो, आजी, अगं मी आज बाबा झालो, बाबा, मला खूप आनंद झाला आहे। आजी आकाशचं पण खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि म्हणते, भूमी ठीक आहे ना? आकाश म्हणतो, हो भूमी ठीक आहे। तर आता ही बातमी रागिणी, पौर्णिमा आणि नीलांबरीला कळते। आता तिघींच्याही पायाखालची जमीन सरकते। काय, भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत? असं कसं होऊ शकतं? डॉक्टरांनी सांगितलं आहे तिच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स आहे, प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड आहे। मग असं कसं होऊ शकतं? बाळ आणि भूमी दोघेही कसे सुखरूप असू शकतात? काहीतरी गडबड आहे। तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही, असं होताच कामा नाही। त्या आकाश आणि भूमीवर पण रडायची वेळ आली पाहिजे। त्यांनासुद्धा कळलं पाहिजे वाईट दिवस कसे असतात, हे त्यांनीसुद्धा अनुभवले पाहिजेत। असं होऊच शकता कामा नाही। आता रागिणी, पौर्णिमा, नीलांबरीला काय करावं समजत नाही। ते परत येऊन मानसीला विचारतात। मानसी म्हणते, हो, बातमी खरी आहे, भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत। भूमी आकाशचं अभिनंदन करते आणि आकाश भूमीचं अभिनंदन करतात आणि दोघंही बाळाला जवळ घेऊन बसलेले असतात। आता आजी इकडे हट्ट करते की मला बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये यायचं आहे आणि रागिणी पण म्हणते, मला सुद्धा जायचं आहे। तेव्हा आजी म्हणते, नाही, तू रागिणी, हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला जायचं नाही। तुझी आणि पौर्णिमाची सावली देखील मी बाळावर पडू देणार नाही। आता आजीचं ते बोलणं ऐकून रागिणी आणि पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो। तर आता इकडे अथर्वला मानसी फोन करून सांगते की आजीला हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला यायचं आहे। तेव्हा अथर्व म्हणतो, हो अगं, पण आजीला त्रास होईल ना। आता 2 दिवसांनी वहिनी बाळ घरी येणारच आहे, तेव्हा बघायला सांग ना। तेव्हा मनू म्हणते, नाही, आजी नाही म्हणते, आजीला आत्ताच बघायचं आहे। तेव्हा अथर्व म्हणतो, ठीक आहे, घेऊन ये। मग मनू आणि आजी या दोघीही बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये येतात। तर इकडे रागिणी आणि पौर्णिमा या दोघीही धिंगाणा घालत असतात। असं कसं होऊ शकतं? असं कसं झालं? असं नाही व्हायला पाहिजे होतं। आणि आता ही म्हातारी तर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन देत नाही आहे, काय करू मी? असा रागिणी विचार करत असते। आता देवी योगेश्वरी आईनेच भूमी आणि बाळाला वाचवलेलं असतं आणि रागिणी पौर्णिमाचा डाव हाणून पाडलेला असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।